फक्त एक छोटासा टोमणा, मटण नीट शिजलं नाही आणि काही मिनिटात संपला एक पूर्ण संसार. तुम्हाला वाटेल एवढ्या छोट्या कारणासाठी कोणी आपलं आयुष्य संपवेल का? पण ही खरी घटना आहे आणि शेवट ऐकून तुमचं देखील मन पदरेल. ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्या गावात, जिथे एक हसता खेळता संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला. 33 वर्षाची चेतना जाधव, एक साधी गृहिणी, आपल्या कुटुंबासाठी जगणारी. त्या दिवशी चेतनाच्या घरी पाहुणे आले होते. तिच्या पतीने तिला सांगितलं होतं मटण चांगलं बनव. सगळं सुरळीत चाललं होतं. पण जेवणाच्या वेळी अचानक सगळं बदललं. पतीने पाहुण्यांसमोरच टोमणा मारला. मटण नीट शिजलं नाही आणि इथून सुरू झाला वाद. हा वाद फक्त जेवणावर नव्हता, त्यामागे होता संशय, दारूचं व्यसन आणि आधीपासून चालू असलेलं भांडण. पतीने सर्वांसमोर केलेल्या अपमानामुळे चेतनाच्या मनाला मोठा धक्का बसला. भरल्या ताटावरून चेतना उठली. एक शब्दही न बोलता ती आत गेली आणि काही मिनिटात तिने विष प्राशन केलं. बाहेर येऊन तिने स्वतः सांगितलं, मी विष घेतलं आहे. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एक छोटा वाद, एक क्षणाचा अपमान आणि एक चुकीचा निर्णय यामुळं एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या प्रकरणात पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रश्न अजूनही उरतो, आपण रागाच्या भारात काय बोलतो याची किंमत कोणाला मोजावी लागते? तुम्हाला काय वाटतं? चूक कोणाची होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा.